आचार्य अत्रेंनी महात्मा फुलेंवर चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाच्या उद्घाटनाला बाबासाहेब उपस्थित होते हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्या पलीकडेही खूप मोठा भन्नाट किस्सा आहे. आपण महात्मा फुलेंवर चित्रपट काढतोय तर त्यांच्या विचारांना समाजामध्ये रुजवणारी माणसंसुद्धा या चित्रपटाशी मला जोडायची आहेत असं आचार्य अत्रेंनी ठरवलं आणि बाबासाहेबांना त्यांनी तसं पत्र लिहिलं. बाबासाहेबांची तब्येत तेव्हा तशी फार नाजूकच होती. पण या पत्राचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की या मुद्द्याला हात घालायला, महात्मा फुलेंचे विचार मोठ्या पडद्यावर मांडायला आणि तेही महात्मा फुलेंच्या विचारांशी तडजोड न करता हे काळीज फक्त अत्रे तुमच्याकडेच असू शकतं. त्यामुळे कसं का होईना मी तिथे उपस्थित राहीनच. बाबासाहेब उपस्थित राहणार हे समजल्यानंतर आचार्य अत्रेंना थोडा धीर आला आणि त्यांनी आणखी बळ एकटावत कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगेबाबांनाही पत्र धाडलं. याची गंमत अशी होती की या तिघांना एकत्र बोलवून जी पुढे योजना आखली होती आचार्य अत्रेंनी, त्या योजनेबद्दल जराशी सुद्धा कल्पना या तिघांना त्यांनी दिली नव्हती. चित्रपटाचं उद्घाटन झालं. सुलोचना दिदी आणि बाबूराव पेंढारकर हे त्यावेळी मुख्य भूमिकेत होते आणि त्यानंतर आचार्य अत्रेंनी आपली संकल्पना त्या तिघांसमोर मांडली की मला कसंही करून तुम्हा तिघांनाही या चित्रपटामध्ये या पडद्यावर दाखवायचंच आहे. हे ऐकल्यानंतर तिघांनाही हसू आवरेनासं झालं आणि म्हणाले हे मुळू असं डायलॉगबाजी वगैरे आम्हाला जमणार नाही. बाबासाहेबांची तब्येत तशी नाजूकच होती म्हणून आचार्य अत्रेंनी बाबासाहेबांना एवढा आग्रह केला नाही. पण संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना कसंबसं त्यांनी मनवलं आणि चित्रपटाच्या स्टार्टिंगचा शॉटच त्यांनी संत गाडगेबाबांच्या प्रवचनाचा घेतला. गाडगेबाबांनी एका शॉटमध्येच एकदम उत्तम काम केलं, पण भाऊराव पाटलांना हे काही जमेना. मेन म्हणजे असं होतं की भाऊराव पाटीलांना, कर्मवीरांना एकही डायलॉग नव्हता. त्यांना फक्त तिथे फ्रेममध्ये बसायचं होतं आणि इतर आजूबाजूचे त्यांचा अभिनय करणार होते. आचार्य अत्रे जसं लाईट्स कॅमेरा ॲक्शन बोलायचे, कर्मवीरांना जोरजोरात हसू यायचं. असं 2 शॉट त्यांनी वाया घालवले. मग आचार्य अत्रेंनी सांगितलं की कर्मवीर, तुम्ही जर असंच हसत राहिलात तर आपल्या या रीळा वाया जातील आणि या चित्रपटाचा खर्च वाढेल. हे ऐकल्यानंतर मात्र कुठेतरी कर्मवीरांनी आवर्त घेतलं हसू आणि एक चांगला शॉट दिला. डिसेंबर 1955ला जेव्हा चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हा फक्त तिथे बाबासाहेब उपस्थित होते. नंतर पुढे जाऊन या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळाला. आयुष्यभर लोकांसाठी झटणाऱ्या या महापुरुषांच्या आयुष्यात 1-2 दिवस का होईना पण थोडेफार विरंगुळ्याचे क्षणसुद्धा आले. हे ऐकून आणि वाचून मनाला फार बरं